अंदोलनामध्ये सोनम वांगचुक यांना जाहीर पाठिंबा, तहसील कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन। पर्यावरणवादी शास्त्रज्ञ व शिक्षणतज्ञ सोनम वांगचुक यांच्या समर्थनार्थ तसेच दिल्लीतील आंदोलनाला पाठिंबा दर्शवण्यासाठी शिरोळ तहसील कार्यालयासमोर सोमवारी दिनांक 20 रोजी सकाळी 11 वाजल्यापासून ठिय्या आंदोलनास प्रारंभ करण्यात आला। शिरोळ तालुक्यातील विविध क्षेत्रातील नागरिक या आंदोलनात सहभागी झाले होते। आंदोलकांनी दिलेल्या निवेदनात 29 जूनपासून दिल्लीतील जंतर मंतर येथे SFI, AISA, AISF आदी विद्यार्थी संघटनेचे कार्यकर्ते आणि सोनम वांगचुक बेमुदत उपोषण करत असल्याचे नमूद केले। 17 जुलै रोजी दिल्ली पोलिसांनी त्यांना बळजबरीने रुग्णालयात दाखल केल्याचा निषेध करत ही कारवाई लोकशाही विरोधी असल्याचा आरोप करण्यात आला। यावेळी लेह लडाखचे पर्यावरण अबाधित ठेवण्याची मागणी करण्यात आली। तसेच नीट प्रश्नपत्रिका फुटी प्रकरणी केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा, या प्रकरणामुळे आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्यांच्या कुटुंबियांना नुकसान भरपाई द्यावी आणि आंदोलनकर्त्यांशी केंद्र सरकारने तातडीने संवाद साधावा अशी मागणी कार्यकर्त्यांनी केली। संसदेचे पावसाळी अधिवेशन सुरू होत असताना चलो पार्लमेंटच्या हाकेला पाठिंबा व्यक्त करत सरकारने मागण्यांबाबत सकारात्मक निर्णय द्यावा असा निर्धार आंदोलकांनी व्यक्त केला। यावेळी विविध मान्यवरांनी मनोगत व्यक्त करत आंदोलनाला जाहीर पाठिंबा दर्शवला आहे। वांगचुकच्या उपोषणाचा पाठिंबा आहेच आणि मुश्रीफनं प्रधानला पाठिंबा दिलाय, राजीनामा देऊ नका म्हणून। तो पहिला मुश्रीफचा राजीनामा घ्या आणि मग प्रधानचा बघू। हरामखोर पगार खाऊन आमच्या जीवावर कसं वाढलं। 1000 अटल बिहारी वाजपेयीला 1000 कमी होता तरी त्याला भारतभर निवडला आणि यांनी पैसे देऊन रांडचं मतदान पोटच्यात आणि फुटणारे बी नाव आहे। आम्ही जायचं कुठं सामान्य माणसानं? येलच्या कामाला दिलं नाही। मूलभूत आपले अधिकार आहेत युगामध्ये शिक्षण सुद्धा एक मूलभूत अधिकार आहे आणि शिक्षणामध्ये सुधारणा, शिक्षणामध्ये अनावृत्ती आणि केंद्र सरकारचं शिक्षणाच्या बाबतीत चाललेलं सगळं धोरण याला विरोध म्हणून एखादा माणूस 20 दिवस उपोषणाला बसतोय आणि लोकांच्या मतावर निवडून आलेलं सरकार त्या माणसाच्या लोकांच्या मागणीचा विचार करून जो माणूस उपोषणाला बसलाय त्याचा अजिबात विचार करत नाही। त्याचा पहिला निषेध आपण सगळ्यांनी करायला पाहिजे। या भाजप सरकारचा पहिला जाहीर निषेध। त्याचबरोबर 20 दिवस प्राणांतिक उपोषणाला बसणाऱ्या माणसाला अक्षरशः उचलून नेलेला आहे आणि उचलून नेताना त्याच्या बाबतीतलं लोकांचं मत काय आहे, त्याच्या पाठीमागच्या लोकांच्या भावना काय, त्याचा विचार न करता त्याला ज्या पद्धतीने उचलून नेलंय त्याचा सुद्धा जाहीर निषेध। आज जे आंदोलन दिल्लीमध्ये सुरू आहे आणि लोकांच्या मतावर जे भाजप सरकार आम्ही सत्तेवर आलेलो आहे असं म्हणतंय, या दोन्हीचा जो गॅप आहे तो फार मोठ्या प्रमाणामध्ये वाढत चाललाय आणि या भाजप सरकारला आता देशातल्या लोकांनी भले ह्या लोकांनी EVM मशीन आपल्या ताब्यात ठेवून या देशावर राज्य करण्याचं जे यांचे धोरण आहे हे धोरण जर उधळून लावायचं असेल तर पहिला भाजप हटाव हीच भूमिका आपल्याला घ्यावी लागेल। देशातल्या सगळ्या समाज घटकांच्यावर म्हणजे तो शेतकरी असेल, विद्यार्थी असेल, कामगार असेल, महिला असतील, दिव्यांग असतील, या प्रत्येक घटकावर वरवंटा फिरवायचं काम या शासनाच्या धोरणातून सध्या आणि या धोरणावर परिवर्तन करून या सरकारला पाडावं असं जरी आपल्या सगळ्या देशातल्या जनतेने ठरवलं तरी ते आता आपल्या हातात राहिलेलं नाही। कारण आपण मत एकाला टाकतोय आणि ते मत दुसरीकडे जातंय आणि आम्ही लोकांच्या मतातून निवडून आलोय म्हणून आपल्या परत वरवंटा ही लोक। संघर्ष या न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।